हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो पॉवर इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट. तर या सब्जेक्ट मध्ये बाळांनो आपण युनिट नंबर 1 पाहत आहोत, रेफ्रिजरेशन. ठीक आहे, रेफ्रिजरेशन या युनिट मध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपण रेफ्रिजरेशनचे बेसिक कन्सेप्ट, युनिट आणि काही कन्सेप्ट पाहिले होते छोटे मोठे. आजच्या लेक्चर मध्ये आज आपला टॉपिक आहे बाळांनो एअर रेफ्रिजरेशन. एअर रेफ्रिजरेशन हा टॉपिक आज आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. चला तर मग मुलांना पाहूयात एअर रेफ्रिजरेशन. एअर रेफ्रिजरेशन इज ऑल्सो नोन ॲज एअर सायकल रेफ्रिजरेशन. Utilizes air as a refrigerant in a cooling system operating on the reversed Brayton cycle, also known as Bell-Coleman cycle. What is mean by air refrigeration? Air refrigeration म्हणजेच एअर सायकल रेफ्रिजरेशन, म्हणजे ज्या ठिकाणी एअरचा यूज हा ॲज अ रेफ्रिजरंट म्हणून केला जातो. रेफ्रिजरेशन करण्याकरता एअर वापरला जातो ॲज अ रेफ्रिजरंट म्हणून इन अ कूलिंग सिस्टीम. आणि ही जी काही सिस्टीम आहे ती पूर्ण ऑपरेट होते ब्रेटॉन सायकलवर, ज्यालाच आपण बेल कोलमॅन सायकल असं सुद्धा म्हणतो. मग लक्षात ठेवा, एअर रेफ्रिजरेशन म्हणजेच एअर सायकल रेफ्रिजरेशन. आणि या रेफ्रिजरेशन मध्ये एअरचा यूज केला जातो, एअर युटिलाइज केली जाते ॲज अ रेफ्रिजरंट म्हणून इन अ कूलिंग सिस्टीम. मग कूलिंग सिस्टीम मध्ये जेव्हा एअरचा यूज हा ॲज अ रेफ्रिजरंट म्हणून केला जातो तेव्हा त्या सायकलला म्हणतात एअर सायकल रेफ्रिजरेशन, म्हणजेच एअर रेफ्रिजरेशन. अँड धिस सायकल वर्क्स ऑन द ब्रेटॉन सायकल. म्हणजे ही जी काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही ब्रेटॉन सायकलवर ऑपरेट होते, ज्याला आपण बेल कोलमॅन सायकल असं सुद्धा म्हणतो. Instead of using phase changing refrigerant like in vapor compression system, air refrigeration relies on compressing and cooling and then expanding air to achieve the temperature drop. तुम्ही म्हणाले सर रेफ्रिजरेशन मध्ये एअरचा यूज नेमका कसा केला जातो टेम्परेचर कमी करायला? बघा आता जेव्हा आपण वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम वापरतो, वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम मध्ये बाळांनो ऍक्च्युली फेज चेंज केला जातो. म्हणजे फेज चेंजिंग रेफ्रिजरंट आपण वापरतो वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम मध्ये, पण एअर रेफ्रिजरेशन मध्ये कुठल्याच पद्धतीचा फेज चेंज केला जात नाही. मग काय केलं जातं तर एअर रेफ्रिजरेशन मध्ये एअरला प्रथम कूल केलं जातं, एअरला कॉम्प्रेस करायचं, कूल करायचं, परत एक्सपांड करायचं. म्हणजे थोडक्यात एअरचं कॉम्प्रेशन, कूलिंग आणि एक्सपान्शन करून टेम्परेचर ड्रॉप अचीव केला जातो. परत एकदा सांगतो, एअर जसं की तुम्ही पाहता एअर रेफ्रिजरेशन सोडून अजूनही भरपूर रेफ्रिजरेशन सिस्टीम आहेत. त्यामध्ये वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम येते. वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम मध्ये टेम्परेचर ड्रॉप अचीव करण्याकरता, टेम्परेचर कमी करण्याकरता त्या ठिकाणी यूज करतात फेज चेंज. थोडक्यात त्या ठिकाणी फेज चेंज केला जातो. ऍक्च्युली त्या ठिकाणी फेज चेंज केला जातो, परंतु एअर रेफ्रिजरेशन मध्ये कुठल्याही पद्धतीचा फेज चेंज केला जात नाही. मग काय केलं जातं बरं तर एअर रेफ्रिजरेशन मध्ये एअरचा यूज ॲज अ रेफ्रिजरंट म्हणून केला जातो. त्यामध्ये प्रथम एअरला कॉम्प्रेस केलं जातं, नंतर एअरला कूल केलं जातं आणि नंतर एअरला परत एक्सपांड केलं जातं. कॉम्प्रेशन, कूलिंग आणि एक्सपान्शन या माध्यमातून एअर रेफ्रिजरेशन मध्ये टेम्परेचर ड्रॉप अचीव केला जातो, टेम्परेचर कमी केलं जातं. आणि एअर रेफ्रिजरेशन मध्ये एअर ॲज अ रेफ्रिजरंट म्हणून यूज केला जातो. आणि ही सगळी एअर रेफ्रिजरेशनची ऑपरेटिंग सिस्टीम ब्रेटॉन सायकलवर काम करते, म्हणजेच बेल कोलमॅन सायकलवर काम करते. ओके बाळांनो, याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे महत्वाचं हे लक्षात राहील तुमच्या. स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या बाळांनो. व्हिडिओ पॉज करूनही लिहू शकता. चला नेक्स्ट. आता वर्किंग प्रिन्सिपल काय बरं, कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतं बघा. सगळ्यात पहिले कॉम्प्रेशन. एअर इज कॉम्प्रेस्ड इंक्रीजिंग इट्स टेम्परेचर. सुरुवातीला एअर कॉम्प्रेस केली जाते आणि त्याचं टेम्परेचर वाढवलं जातं. म्हणजे थोडक्यात काय की एअरला कॉम्प्रेस केलं की टेम्परेचर इन्क्रीज केलं जातं. नंतर कूलिंग. आता ती जी कॉम्प्रेस्ड एअर आहे तिचं टेम्परेचर वाढलं होतं, तिचं टेम्परेचर कमी करायचं, तिला कूल करायचं.
टिपिकली बायपासिंग इट थ्रू अ हीट एक्सचेंजर वेअर इट रिलीजेस हीट टू द सराउंडिंग. तुम्ही म्हणाले सर आता एअरला ज्यावेळी कॉम्प्रेस केलं तेव्हा तिचं टेम्परेचर वाढलं, मग कॉम्प्रेशन झालं. आता एअरला कॉम्प्रेस केल्यानंतर ती झाली कॉम्प्रेस्ड एअर. त्या कॉम्प्रेस्ड एअरचं टेम्परेचर खूप जास्त आहे, मग त्या कॉम्प्रेस्ड एअरचं टेम्परेचर कमी करायचंय. त्या कॉम्प्रेस्ड एअरची हीट आपल्याला रिमूव्ह करायची आहे. त्यासाठी ती कॉम्प्रेस्ड एअर पास केली जाते हीट एक्सचेंजर मधून. हीट एक्सचेंजर मधून जेव्हा कॉम्प्रेस्ड एअर पास केली जाते तेव्हा ती हीट सराउंडिंग मध्ये ऍब्सॉर्ब होते आणि कॉम्प्रेस्ड एअर कूल केलं जातं. आता कॉम्प्रेस्ड एअरला आपण थंड केलं, नंतर एक्सपान्शन, द कूल्ड एअर इज देन एक्सपॅन्डेड अँड कॉझिंग इट टू कूल फर्दर अँड रीच अ लोअर टेम्परेचर. नंतर ती कूल केलेली जी कॉम्प्रेस्ड एअर आहे तिला परत एक्सपांड केलं जातं आणि तिचं एक्सपान्शन झालं का तिचं टेम्परेचर काय होतं, कमी होतं. म्हणजे थोडक्यात कमीच आहे, ती आजूबाजूचं टेम्परेचरही कमी करते. म्हणजे प्रथम एअरला कॉम्प्रेस करायचं तेव्हा तिचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. ते इन्क्रीज झालेल्या टेम्परेचरला कमी करण्याकरता आपल्याला त्या कॉम्प्रेस्ड एअरला हीट एक्सचेंजर मधून पास करायचं, म्हणजे त्याची हीट रिमूव्ह होते आणि ती कॉम्प्रेस्ड एअर थंड होते. आता ती थंड झालेली जी कॉम्प्रेस्ड एअर आहे तिला परत एक्सपांड करायचं. एक्सपांड केलं की नंतर ती अजून थंड होते आणि अजून थंड झाली का टेम्परेचर कमी करते ती. म्हणजे थोडक्यात काय, एअरचा रेफ्रिजरंट म्हणून वापर करताना एअरला कूल करण्यात आलं आणि टेम्परेचर ड्रॉप अचीव करण्यात आला. रेफ्रिजरंट, दिस कोल्ड एअर कॅन देन बी युज्ड टू कूल अ स्पेस ऑर ऑब्जेक्ट. आणि ह्याच कोल्ड एअरच्या मदतीने, ह्याच थंड हवेच्या मदतीने आपण तो स्पेस किंवा तो ऑब्जेक्ट थंड करतो. हेच घडतं आपल्या रेफ्रिजरेटर मध्ये. ओके, मग बाळांनो तुमच्या लक्षात आलं असेल की कोल्ड एअरचा यूज करून आपण स्पेस किंवा ऑब्जेक्ट कूल करू शकतो. हे झालं त्याचं वर्किंग प्रिन्सिपल. लिहून घ्या बाळांनो, इम्पॉर्टंट आहे. मग बाळांनो या स्टेपला काय केलं, प्रथम एअरला कॉम्प्रेस केलं म्हणजे त्याचं टेम्परेचर वाढलं. नंतर त्या कॉम्प्रेस्ड एअरला हीट एक्सचेंजर मधून पास केलं म्हणजे त्याचं टेम्परेचर पुन्हा कमी झालं. त्यानंतर त्या कॉम्प्रेस्ड एअरला, जी कूल केलेली कॉम्प्रेस्ड एअर होती तिला एक्सपांड केलं, मग तिचं टेम्परेचर अजून कमी झालं. अशा पद्धतीने टेम्परेचर ड्रॉप आपण अचीव केला, रेफ्रिजरेशन इफेक्ट आपण अचीव केला. या कोल्ड एअरच्या मदतीने आपण आजूबाजूचा स्पेस किंवा ऑब्जेक्ट थंड करू शकतो. दिस इज द वर्किंग प्रिन्सिपल फॉर एअर रेफ्रिजरेशन. ओके, तुम्हाला या ठिकाणी सगळं काही दिसेल बाळांनो, या फिगरच्या माध्यमातून कळेल. आता इथं वॉटर म्हटलंय, वॉटरच्या जागी एअर म्हणा, फक्त एअर. इकडे पहा, इकडून एअर आत येणार, ती कॉम्प्रेस एअर आत आली की इथं काय करायची, तुम्हाला इथे तुम्हाला ती एअर थंड करायची. इकडे पहा, इथून ती एअर थंड करायची. इथं रेफ्रिजरेटर मधून एअर येणार, ती कॉम्प्रेस होणार, कॉम्प्रेस एअरला कूल करायचं, कूल केलं की एक्सपांड करायचं, अजून कमी टेम्परेचर होणार. रेफ्रिजरेशन मध्ये कूलिंग इफेक्ट डेव्हलप होणार, रेफ्रिजरेटिंग इफेक्ट डेव्हलप होणार. हे बघा, रेफ्रिजरेटर मधून जी गरम हवा आहे, जिचं टेम्परेचर जास्त आहे, हॉट एअर, ती इथून येणार इथं. मग त्या एअरला कॉम्प्रेस केलं की तिचं टेम्परेचर वाढणार. नंतर तिचं टेम्परेचर कमी करायला या भागामध्ये हीट एक्सचेंजर आहे, हीट एक्सचेंज होणार, अजून तिचं टेम्परेचर कमी होणार. मग परत त्या कूल केलेल्या कॉम्प्रेस्ड एअरला इथून आपण एक्सपान्शन मधून पास करणार, एक्सपांडर मधून, म्हणजे तिचं एक्सपान्शन झालं तर अजून टेम्परेचर कमी होणार. अशा पद्धतीने कॉम्प्रेशन, कूलिंग म्हणजे हीट एक्सचेंजर आणि एक्सपान्शन ह्या माध्यमातून आपण लोअर टेम्परेचर अचीव करतो एअर ऍज अ रेफ्रिजरंट म्हणून. ओके, डायग्राम काढून घ्या बाळांनो. मग प्रथम कॉम्प्रेशन, मग हीट एक्सचेंजर मध्ये हीट रिमूव्ह करायची म्हणजे कूलंट, आणि त्यानंतर एक्सपान्शन करून टेम्परेचर ड्रॉप अचीव केला जातो रेफ्रिजरेटर मध्ये. ठीक आहे, आता यामध्ये काय महत्वाच्या गोष्टी आपण पाहिल्या, नो फेज चेंज. आपण एवढी सगळी एअर रेफ्रिजरेशनची फेज पाहिली. अनलाइक अदर रेफ्रिजरेशन सिस्टीम, एअर रेफ्रिजरेशन डझंट इन्व्हॉल्व एनी फेज चेंज ऑफ द वर्किंग फ्लुइड. आपलं वर्किंग फ्लुइड होतं एअर. वर्किंग फ्लुइड कोणतं आहे, एअर. आता हे जे एअर आहे त्याचा फेज चेंज झाला का कुठं, नाही. एवढ्या सगळ्या एअर रेफ्रिजरेशन मध्ये
एअरचा फेज कुठेही चेंज होत नाही. फेज चेंज होत नाही म्हणजे लिक्विडचा गॅस, गॅसचं लिक्विड असं काही होतं का? नाही. म्हणजे एअर रेफ्रिजरेशन मध्ये जे वर्किंग फ्लुइड आहे एअर, त्याचा फेज कुठेही चेंज होत नाही. नो फेज चेंज ऑकर. इथं कुठल्याच पद्धतीचा फेज चेंज होत नाही. नंबर 2, रिव्हर्स ब्रेटॉन सायकल. द प्रोसेस फॉलोज द रिव्हर्स ब्रेटॉन सायकल, ऑल्सो नोन ॲज बेल कोलमॅन सायकल. दुसरी महत्वाची गोष्ट की एअर रेफ्रिजरेशन मध्ये कुठली सायकल फॉलो केली जाते? तर ब्रेटॉन सायकल, रिव्हर्स ब्रेटॉन सायकल फॉलो केली जाते, जिला आपण बेल कोलमॅन सायकल असं पण म्हणतो. तिसरी महत्वाची गोष्ट, एअर इज ॲज अ रेफ्रिजरंट. यामध्ये वर्किंग फ्लुइड हे एअर आहे, मेकिंग इट रिडीली अवेलेबल, नॉन टॉक्सिक. एअर एकदम फ्रीली अवेलेबल आहे. ऍटमॉस्फिअर मध्ये एअर ही फ्रीली अवेलेबल आहे, त्यामुळे एअरचा वापर आपण कितीही करू शकतो. एअर ॲज अ रेफ्रिजरंट म्हणून वापरलं तर त्या ठिकाणी एअर ही रिडीली अवेलेबल आहे, कमी पैशात एअर अवेलेबल होते आणि एअर ही नॉन टॉक्सिक असते, एअर विषारी नसतो. म्हणून आपण एअरचा वापर ॲज अ रेफ्रिजरंट म्हणून कितीही करू शकतो. बरं, एअर रेफ्रिजरेशनचा वापर कुठं होतो? ऍप्लिकेशन्स. एअर रेफ्रिजरेशन इज पर्टिक्युलरली युजफुल इन ऍप्लिकेशन्स वेअर एअर इज रिडीली अवेलेबल ॲट हायर प्रेशर सच ॲज इन एअरक्राफ्ट. तुम्ही एअर रेफ्रिजरेशनचा वापर त्या ठिकाणी करू शकता ज्या ठिकाणी एअर रिडीली अवेलेबल असते ॲट हायर प्रेशर, जसं की एअरक्राफ्ट मध्ये, विमानामध्ये. एअर रेफ्रिजरेशनचा यूज, एअर रेफ्रिजरेशन या सिस्टीमचा यूज तुम्ही त्या ठिकाणी करू शकता ज्या ठिकाणी एअर खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहे अँड ॲट हाय प्रेशर अवेलेबल आहे. जसं की एअरक्राफ्ट मध्ये तुम्ही एअर रेफ्रिजरेशनचा यूज करू शकता. मग महत्वाचे मुद्दे काय की एअर रेफ्रिजरेशन मध्ये कुठलाच फेज चेंज होत नाही. एअर रेफ्रिजरेशन मध्ये रिव्हर्स ब्रेटॉन सायकल म्हणजेच बेल कोलमॅन सायकल ऑपरेट केली जाते. यामध्ये एअर हा रेफ्रिजरंट म्हणून वापरला जातो, एअर हा रिडीली अवेलेबल असतो आणि एअर हा नॉन टॉक्सिक असतो. ऍप्लिकेशन म्हणून एअरक्राफ्ट मध्ये एअर रेफ्रिजरेशन तुम्ही वापरू शकता. चला बाळांनो, लिहून घ्या, महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगितले त्या ठिकाणी. झाला असेल बाळांनो. सी हिअर. आता ऍडव्हान्टेजेस, एअर रेफ्रिजरेशनचे काय ऍडव्हान्टेजेस आहे? सिम्प्लिसिटी. एअर रेफ्रिजरेशन सिस्टम कॅन बी रिलेटिव्हली सिंपल विथ अ फ्युअर कॉम्पोनंट्स कम्पेअर्ड टू द वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम. खरं सांगू, एअर रेफ्रिजरेशन सिस्टीमचं जे वर्किंग आहे आणि एअर रेफ्रिजरेशन सिस्टीमचं जे काही कॉम्पोनंट्स आहेत त्यांची जी अरेंजमेंट आहे ती फार सिंपल आहे. म्हणजे वर्किंगही सिंपल आहे, कॉम्पोनंटची अरेंजमेंटही खूपच सिंपल आहे. मग एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम मध्ये कॉम्पोनंटची जी अरेंजमेंट आहे ती वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम पेक्षा खूपच सिंपल आहे. अरेंजमेंट इज व्हेरी सिंपल. थर्ड, सेफ्टी. एअर इज नॉन फ्लेमेबल अँड नॉन टॉक्सिक, रिड्युसिंग सेफ्टी कन्सर्न्स. लक्षात ठेवा, आपण एअर रेफ्रिजरेशन मध्ये एअरला ऍज अ रेफ्रिजरंट म्हणून यूज केलेलं आहे आणि एअर ही नॉन टॉक्सिक असते, नॉन फ्लेमेबल असते. एअरला आग लागत नाही, नॉन फ्लेमेबल आहे. एअरला कुठल्याही पद्धतीचं विषारी वायू म्हणता येत नाही, नॉन टॉक्सिक आणि नॉन फ्लेमेबल आहे एअर. म्हणजे सेफ्टी इथं अचीव्ह होते. लो वेट. एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम कॅन बी लाइटर दॅन अदर सिस्टीम. कुठल्याही रेफ्रिजरेशन सिस्टीम पेक्षा एअर रेफ्रिजरेशन सिस्टीमचं वजन खूप कमी आहे. ओके, विच इज बेनिफिशियल इन ऍप्लिकेशन्स लाईक एअरक्राफ्ट. एअरक्राफ्ट मध्ये खूपच बेनिफिशियल आहे कारण एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम मध्ये खूपच लाइटर वेट असतं. मग 3 ऍडव्हान्टेज पाहिले. पहिलं, एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम मध्ये जे कॉम्पोनंट पार्ट्स आहेत त्यांची अरेंजमेंट खूप सिंपल आहे, अरेंजमेंट कॉम्पोनंटची खूप सिंपल आहे. सेकंड वन आपण पाहिलं सेफ्टी. एअर ही नॉन फ्लेमेबल आहे, नॉन टॉक्सिक आहे, त्यामुळे इथे सेफ्टी परफेक्टली अचीव्ह होते. बर, लोअर वेट. एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम इज लाइटर दॅन एनी अदर सिस्टीम. एअर रेफ्रिजरेशन सिस्टीमचं वजन बाकीच्या कुठल्याही रेफ्रिजरेशन सिस्टीम पेक्षा खूप कमी आहे, त्यामुळे एअरक्राफ्ट मध्ये, विमानामध्ये एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम वापरतात. हे त्याचे ऍडव्हान्टेज आहे. पटकन लिहून घ्या बाळांनो, महत्वाचं आहे. ऍडव्हान्टेज, सिंपल कन्स्ट्रक्शन आहे, त्यानंतर सेफ्टी यामध्ये अचीव्ह होते कारण एअर नॉन फ्लेमेबल आणि नॉन टॉक्सिक आहे आणि लोअर वेट आहे. एअर रेफ्रिजरेशन सिस्टीमचं वजन कमी असतं त्यामुळे एअरक्राफ्ट मध्ये इझिली वापरता येतं. पुढे येतं बाळांनो डिसएडव्हान्टेज. मग एअर रेफ्रिजरेशन सिस्टीमचे डिसएडव्हान्टेज काय आहेत? पहिलं, लोअर इफिशियन्सी.
एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम टिपिकली हॅज अ लोअर कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स ॲज कम्पेअर्ड टू द वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम. एअर रेफ्रिजरेशन सिस्टीमचा जो कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स आहे सीओपी आहे, तो वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम पेक्षा खूप कमी आहे. एअर रेफ्रिजरेशन सिस्टीमचा कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स म्हणजे सीओपी हा वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम पेक्षा खूप कमी आहे. सीओपी ची व्हॅल्यू एअर कॉम्प्रेशन सिस्टीमची, एअर रेफ्रिजरेशन सिस्टीमची खूप कमी आहे दॅन वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम. म्हणजे मी असं म्हणू शकतो की बाळांनो, याची इफिशियन्सी, एअर रेफ्रिजरेशन सिस्टीमची इफिशियन्सी ही वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम पेक्षा खूप कमी आहे. म्हणजेच कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स कमी आहे, म्हणजेच इफिशियन्सी कमी आहे. हायर व्हॉल्यूम फ्लो रेट्स ड्यू टू द लोअर डेन्सिटी ऑफ एअर, एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम ऑफन रिक्वायर लार्जर व्हॉल्यूम ऑफ एअर. आता एअरची जी डेन्सिटी आहे, कुठल्याही एअरची डेन्सिटी खूप कमी असते, त्यामुळे एअर लार्ज व्हॉल्यूम मध्ये लागतं. एअरची डेन्सिटी कमी असल्याने एअरला आपण जेव्हा यूज करतो तेव्हा लार्ज व्हॉल्यूम मध्ये यूज करतो. एअर शुड बी युज्ड इन अ लार्जर व्हॉल्यूम. एअरला यूज करताना आपण लार्जर व्हॉल्यूमचा यूज करतो, कारण एअरची डेन्सिटी खूप कमी असते. मग दोन डिसएडव्हान्टेज पाहिले. एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम हॅज अ लोअर कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स दॅन वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम. मीन्स एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम हॅज अ लोअर इफिशियन्सी दॅन वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम. सेकंड डिसएडव्हान्टेज पाहिला, हायर व्हॉल्यूम रेट, फ्लो रेट. एनी एअर हॅज अ लोअर डेन्सिटी. कुठली पण एअर तुम्ही यूज केली तरी तिची डेन्सिटी कमी असते. हेन्स इट शुड बी युज्ड इन अ हायर व्हॉल्यूम ऑफ एअर. त्यामुळे एअरला यूज करताना हायर व्हॉल्यूम मध्ये यूज करावं लागतं. डिसएडव्हान्टेज लिहून घ्या बाळांनो, इम्पॉर्टंट आणि महत्वाचे. झाला असेल बाळांनो. आता पुढचा मुद्दा, ऍप्लिकेशन. एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम प्रॅक्टिकली कुठे यूज करतात? एअरक्राफ्ट. एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम इज वाइडली युज्ड इन एअरक्राफ्ट फॉर कॅबिन एअर कंडिशनिंग अँड कूलिंग नीड्स. लक्षात ठेवा, एअरक्राफ्ट मध्ये जिथं जिथं कूलिंग लागते, एअरक्राफ्ट मध्ये जिथं जिथं कूलिंगची गरज आहे त्या ठिकाणी एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम वापरली जाते. जनरली एअरक्राफ्टची जी कॅबिन आहे त्या कॅबिनला थंड करण्यासाठी एअरक्राफ्ट मध्ये एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम वापरतात. पुढे ग्राउंड कूलिंग. इट कॅन ऑल्सो बी युज्ड फॉर ग्राउंड कूलिंग ऍप्लिकेशन, particularly in situation where air is readily available at high pressure. ज्या ठिकाणी एअर खूप जास्त प्रमाणात अवेलेबल असते त्या ठिकाणी कूलिंग करण्याकरता बाळांनो एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम वापरतात. ग्राउंड कूलिंग करण्याकरता ज्या ठिकाणी एअर हाय प्रेशर मध्ये जास्त प्रमाणात अवेलेबल आहे त्या ठिकाणी ग्राउंड कूलिंग मध्ये एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम वापरतात. मग कुठं कुठं वापरतात? एअरक्राफ्ट मध्ये कूलिंग नीड्स असतील, ज्या ठिकाणी थंड पाहिजे, ज्या ठिकाणी कूलिंग पाहिजे त्या ठिकाणी एअरक्राफ्ट मध्ये एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम वापरतात. ग्राउंड कूलिंग ऍप्लिकेशन मध्ये ज्या ठिकाणी एअर खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहे ऍट हायर प्रेशर त्या ठिकाणी ग्राउंड कूलिंग मध्ये एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम वापरतात. लिहून घ्या बाळांनो, इम्पॉर्टंट आहे. स्क्रीनशॉट घ्या, आयदर व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. चला बाळांनो, समजला असेल. आता या ठिकाणी बाळांनो आपण एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम बद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नवीन टॉपिक पाहणार आहोत. ओके, तोपर्यंत स्टुडंट्स बाय.